रक्ष रक्ष जगन्माता देवी मंगल चंडिके हर्ष मंगल दक्षे च हर्ष मंगल दायिके मंगल मंगल दक्षे च सर्व मंगल मांगल्ये पूज्य मंगलवारे च मंगलाभीष्ट देवते मंगलाधिष्ठता देवी मंगलानांच मंगले सारे च मंगलधारे च पारे च सर्वकर्मणा मंगल सुखप्रदे मंगल सुखप्रदे मंगल सुखप्रदे आयु रक्षेतु वाराही धर्म रक्षेतु वैष्णवी जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिनि लोक उजागर अंजनी पुत्र पवन सुत नामा कुमति निवार सुमति के संगी कानल कुंडल कुंजित केसा कांदे मूज जनऊ साजे गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर राम लखन सीता मन बसिया विकट रूप धरि लंक जरावा रामचंद्र के काज सवारे रघुपति की ने बहुत बढ़ाई सहस बदन तुम रोजस गावे सनकादिक ब्रह्मादिक मुनिसा जम कुबेर दिक्पाल जहाते तुम उपकार सुग्रीव ही कीना तुम्हारो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना लिल्लोताई मधुर प्रभु मुद्रिका मेल मुख माई दुर्गम काज जगत के जेते राम दुआरे तुम रखवारे तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डरना तीनों लोक हाकत कापे भूत पिशाच निकट नहीं आवे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा सब पर राम तपस्वी राजा जिनके काज सकल तुम साजा चारों युग प्रताप तुम्हारा है प्रसिद्ध साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे असबर दीन जानकी माता सदा रहो रघुपति के दासा जन्म जन्म के दुख बिसरावे जहाँ जन्म हरि भक्त कहाई हनुमत से कटे मिटे सब पीरा जो सुमरे हनुमत बलबीरा कृपा करो गुरुदेव की नाई छूटई बंदी महासुख होई
होय सिद्धी साखी गौरीशा कीजे नाथ पवन तनय संकट हरण मंगल सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो भाई सब संतन की जय जय सीताराम जय अम्बे श्री अम्बे रेणुक कल्पित जगदम्बे जय जय जगदम्बे जय अम्बे श्री अम्बे रेणुक कल्पित जगदम्बे जय जय जगदम्बे जय जय जगदम्बे जय जय जगदम्बे जय अम्बे श्री अम्बे रेणुक कल्पित जगदम्बे जय जय जगदम्बे अम्बा माता की जय. दुर्गेश नावाच्या राक्षसाचा वध झाला आणि वेद परत मिळाले. वेद परत मिळाल्यानंतर कुठेही जलसाठा नव्हता. तेव्हा देवांनी पुन्हा आईसाहेबाची आराधना सुरू केली की आता जल नाही आहे. सगळा वेदांचा घोष नसल्यामुळं पर्जन्य पडला नाही, देवांची अर्चना झाली नाही, गायींच्या दुधाच्या धारा निघाल्या नाही. जेवढी देवाची चिन्ह होती तेवढी सगळी या दुष्ट लोकांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सज्जन लोकांनी ही देवाची चिन्ह लपवली पर्वतामध्ये. कारण आपत्काळामध्ये धर्माचं रक्षण करणं किती चिन्ह आहे आपल्याकडे. माझ्या मागे एक बोर्ड लावला आहे, त्याच्यात फक्त एकच चिन्ह कमी आहे धर्माचं, ते म्हणजे गाय. तर एवढी धर्माची सगळी चिन्ह लपवली गेली जळी स्थळी आणि जलाकरता सगळे देव परत एकत्र आले. जसं आताही आपल्याकडे पूर्वी लोक पाऊस लवकर नाही आला जून जुलैमध्ये की देवाची आराधना करायची. लिंबाचा पाला डोक्यावर ठेवायचा आणि घरोघरी फिरायचं आणि पाणी मागायचं. मग आता त्यावेळा एकदा दुर्गादेवी प्रगट केली, त्यात तिचं नाव दुर्गादेवी पडलं. मग जलाकरता या सगळ्या देवांनी आणखीन देवीचं नाव वेगळं केलं. आईसाहेबांना प्रत्येक कार्यामध्ये वेगवेगळे नावं पडलेली आहे. आता देवीची नावं पहा, निंबाच्या खाली म्हणून निंबा आहे. का निंबाच्या खाली? तर निंबामध्ये ब्रह्मशक्ती आहे. आपल्याकडे जी झाडं लावलेली ना आपल्यावर टीका होते, काय म्हणजे झाडांची पूजा करतात, झाडांना देव मानतात. आता झाडांना देव मानाची वेळ आली आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री जिकडे तिकडे झाडं लावत आहे. उत्तर प्रदेशमध्ये काही कोटी झाडं दाखवून समोर उभी गेली आहे, नुसती कागदावर नाही. कारण हे देवता आहे सगळ्या. प्रत्येक वृक्षामध्ये एक एक देवतेंचं झाड आहे. आमचे तुकाराम महाराज सांगून गेले, वृक्षवल्ली महासोयरी. म्हणून काय करायचं म्हणून देवांना सुचलं आणि देवांनी देवीचं नाव ठेवलं माहेश्वरी. आज माहेश्वरीचं महत्त्व सांगायचं आहे. सगळे देव एकत्र आले आणि माहेश्वरी
देवीची आराधना सुरू केली आणि त्रिभुवनेश्वरी तिन्ही भुवनांचं एक रूप करायचं ते म्हणजे शक्ती. म्हणून भुवनेश्वरी आपल्या भारतामध्ये भुवनेश्वर नावाचं गाव आहे आणि तिथे आईसाहेब प्रगट झाले आहे. भुवनेश्वरी जगन्नाथपुरीला आपण जातो तेव्हा भुवनेश्वरी, त्या भुवनेश्वरीचं आपण जाऊन आलो आहे तिथे मंदिरामध्ये भुवनेश्वरीच्या. त्या देवीची आराधना सुरू केली आणि सगळ्या देवांनी आता देवीची आराधना कशी करावी हे या चरित्रामध्ये जन्मेजयांना व्यास सांगताय. आणि का सांगताय तर जन्मेजयाच्या अंगावर 18 ठिकाणी कोड फुटलाय आणि ते कोड संशयानं दूर करायचं आहे. संशय ठेवला की राहील. मग जन्मेजय राजाला वैशंपायनाने महाभारत सांगून 17 ठिकाणचं कोड नीट केलं, एका ठिकाणी कोड राहिलं. त्याला सांगितलं होतं की संशय घ्यायचा नाही. मी सांगताना त्याने संशय घेतला आणि संशय घेतल्यावर एका ठिकाणी कोड राहिलं. वैशंपायनांनी आपले हात वरती केले, आता व्यासांकडे जा. हे एक ठिकाणचं कोड भगवतीच्या कृपेने जाईल. मी तुला देवी भागवत सांगणार नाही कारण मला तो अनुभव नाही. मग व्यासांनी जन्मेजयाला देवी भागवत स्वतंत्र सांगितलं आणि जेव्हा ते 18वं कोड आईसाहेबांच्या कृपेने गेलं. माणसांच्या मनामध्ये संशय जो राहतो धर्माबद्दल, प्रवचनाबद्दल, कीर्तनाबद्दल, त्याचं कारण हिची अवकृपा असते. हिची कृपा झाल्याशिवाय मनात संशय राहत नाही. म्हणून या देवी सर्वभूतेषु छायारूपेण संस्थिता. आई तुमची आमच्यावर काय पाहिजे? छाया म्हणजे अंगात येणं नाही. लगेच बाया लगेच सासूला आणि सासऱ्याला नवऱ्याला पाय पडायला लावून देतो आणत नाही. नाही, छाया म्हणजे त्याला नाही म्हणत. छाया म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये जे दोष आहे ती भगवतीच्या कृपेने निघतात आणि तिच्या कृपेने आपण निर्भय होतो. कसं निर्भय होतो तर देहांते परमस्थानम यत्सुरारपि दुर्लभम प्राप्नोति पुरुषं नित्यं महामाया प्रसादिता. मार्कंड मुनी लिहितात की तिच्या भगवतीच्या कृपेनं सगळं आपल्या बुद्धीमधलं दोष दे. आईसाहेबांना बुद्धी सुद्धा म्हटलंय. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. म्हणून हे माहेश्वरी, हे भुवनेश्वरी, आमच्यावर दया कर. हे अंबे, आम्ही महान अपराध केला असला तरी आम्हा मुलांवर इतकी कोपू नको. प्रार्थना करताय देव सगळे हिमालयामध्ये. तुला योग्य काय नाही कारण तू सर्वेश्वरी आहे. भगवती कोण आहे? सर्वेश्वरी. आणि तू सर्वेश्वरी असल्यामुळे सर्व प्राण्यांच्या अंतरंगात तूच वास्तव्य करते. आता आम्हाला निश्चितपणे समजून आलंय. म्हणून तू हे शांभवी. हे तमोगुणी लोक शांभवी याचा अर्थ हे लावतात. नाही, ती भगवती आहे शांभवी. आता हे सगळं देवीचे नावं देतील ते. किती नाव आहे? देव एवढ्या नावानं देवीला हाक मारताय. हे शांभवी, तू आमच्यावरच्या कोपाचा त्याग कर. कारण देवी तू प्रेरणा दिल्याशिवाय प्राणी कार्य करू शकत नाही. म्हणून आपल्याला कोणत्याही कार्यात कुलस्वामिनी प्रसन्न हा शब्द लिहावा लागतो. तिच्या प्रसन्नतेनंच
सगळं कार्य निर्विघ्नपणे पार पडत असतं. म्हणून आपण कोणत्याही कार्याला कुलस्वामिनीला आधी पत्रिका देतो. आधी तिच्या पुढे अक्षर ठेवायची कार्याला शुभारंभ करण्याच्या आधी, मग गणपतीला द्यायची पुत्राला. आपण पोस्टाने पाठवून देत होतो पूर्वी. कोणी जाणार असेल तर त्याच्या हाताने पाठवून देतो, किंवा आपल्याला अनुकूल काळ असेल तर स्वतः जाऊन पत्रिका स्वतः जाऊन देणं अति उत्तमच आहे. कारण आईसाहेबांचं दर्शन होतं. ज्याप्रमाणे आपण कुठेतरी वर्षातून बाहेर जाऊन मन रमवतो, त्याप्रमाणे आईसाहेबांच्या दर्शनानं मन आनंदित करायचं आहे. देवीच्या दर्शनानं मन आनंदित होतं. कारण चित्त, मन आणि बुद्धी या ठिकाणी शक्ती प्रगट होते आणि त्या शक्तीनं आपण जगामध्ये काम करू शकतो. या देवी सर्वभूतेषु, पहा मार्कंड मुनी सर्वभूतेषु शब्द वापरतात प्रत्येक वेळा. या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण समस्थिता, शक्तिरूपेण समस्थिता, बुद्धिरूपेण समस्थिता. म्हणून हे माते, तू प्रेरणा दिल्याशिवाय आमचं कार्य होणार नाही. तुझ्या प्रेरणेनंच जग कार्यरत आहे. हे जगदंबे, प्राण्यांना तुझ्याशिवाय दुसरी गती नाही. आता तूच आमचा अंत पाहू नको. आमच्या काही अपेक्षा नाही आणि आमची परीक्षा घेण्याच्या विचारात राहू नको. कारण आम्ही तुझ्या पुढे काय परीक्षा देणार? काय कोणती परीक्षा दिली जाईल आमच्याकडून तुझी? आणि आम्ही तुझ्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ कसे? म्हणून हे देवी, सांप्रत आमच्यावर भयंकर संकट ओढवले आहे. आमचं इतर प्राण्यांपेक्षा जीवन असह्य झालंय. म्हणून जगन्माते, महासंकटातून आमचा उद्धार कर. वर्तमान स्थितीमध्ये सुद्धा धर्मसंकट आहे. कारण अधर्माच्या काळामध्ये माता आणि पिता यांचा उपदेश कन्या आणि पुत्र ऐकण्यात असमर्थ झालेले आहेत. कारण त्यांची धर्मबुद्धी राहिलेली नाही, अविचार बुद्धी झाली आहे. त्यामुळे ते आपल्या धर्माचं पालन करण्यापेक्षा भोग धर्म जो आहे त्याचं पालन करण्यात तत्पर झालेले आहे. म्हणून आईसाहेबांना रोजच प्रार्थना करायला हवी आहे की आमच्या कुळामध्ये दुर्बुद्धी होऊ देऊ नको. धर्मबुद्धी वाढली पाहिजे आणि अधर्म बुद्धीचा उद्धार झाला पाहिजे. अधर्माच्या बुद्धीचा नाश कधीच होत नाही. जगात ज्याप्रमाणे धर्म आहे ना, त्याप्रमाणे अधर्म आहे. धर्म भगवंताच्या उजव्या स्तनातून निघाला आणि अधर्म पृष्ठभागातून निघालाय. म्हणून मलेंछन संस्कृतीचे लोक लक्ष्मी मागच्या भागाच्या खिच्यात ठेवता, आपले हृदयात ठेवता. एवढा फरक आहे. कोणी सांगतच नाही, समजून नाही की पाकिट मागे, मागचं पाकिट चोर ताबडतोब मारून देतो एसटीत चढताना, रेल्वे चढत. इथे हात लावायला त्याला शक्ती नाही. पण अजूनही आपण सुधारणा करत नाही. म्हणजे नेहरू पॅन्ट निघाली, ढिली पॅन्ट निघाली, आता काय आणखीन कोणती निघाली ती पण निघालेली. तरी लक्ष्मी मागे पृष्ठभागावर अधर्मावर ठेवतो आपण. नाभीच्या खालील भाग अधर्म आहे आणि नाभीच्या वरचा भाग धर्म आहे. धर्मबुद्धी राहिली पाहिजे द्रव्याला. आज द्रव्याला अधर्मबुद्धी झाली आहे. कोणाचीही परवानगी न घेता
अनाठाई खर्च. पुन्हा एक आणखीन मुद्दा सांगतो. आपल्या घरात जेवढ्या व्यक्ती आहे ना तेवढ्या व्यक्तींच्या भाग्याने आपल्याकडे धन येत असतं. ज्याचं त्याचं धनामध्ये भाग्य असतं. आपण कोणालाच पोसत नाही किंवा कोणाला चालवत नाही. ज्याच्या त्याच्या भाग्याने येतं. त्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. एखादा मुलगा जन्माला आल्यानंतर आपल्याकडे अचानक संकट येतं आणि आपलं द्रव्य खर्च होत राहतं. तो मागच्या जन्माचा आपण ज्याचं कर्ज घेतलेलं आहे तो येतो. त्याचं दिलं नाही म्हणून त्याच्याकरता खर्च करावा लागतो. एखादा मुलगा जन्माला येतो आणि त्याच्याबरोबर किंवा मुलगी जन्माला येते आणि तिच्या जन्मापासून आई वडिलांची प्रगती होत राहते. अशी प्रगती होते की ज्या प्रगतीने आपण सुद्धा आश्चर्यपोट घालतो. जनक राजाने सुद्धा सीता जमिनीतून सापडल्यानंतर असं काही जनकनगर प्रसन्न झालं होतं. धनधान्यांनी समृद्ध. जेव्हा लग्न लावलं तेव्हा आपल्या पुरोहिताला सांगितलं ही मुलगी गेल्यावर सगळी संपत्ती तिने चालली जाणार. म्हणे जनका तुझ्यापेक्षा मला काळजी आहे. म्हणे गावरा मला या गावात राहायचं आहे ना, माझं पोट भरलं पाहिजे. मी तुझ्या मुलीकडून या जगामध्ये म्हणजे जनक राजाच्या राज्यात संपत्ती राहावी याकरता धर्मकृत्य करणार आहे. म्हणे काय करणार आहे. म्हणे लग्न राम जेव्हा विवाह मंडपातून जेव्हा त्यांच्या घरी जातील तेव्हा एक विधी सांगितला आहे. मुलीच्या हातात तांदूळ द्यायचे. आता कोणीच करत नाही. ते तांदळाने तिची पत भरायची आणि नवरदेवाने मागून दोन्ही हात तिथे धरायचे आणि तिने मंडपातून देवघरापर्यंत ते तांदूळ पेरत जायचे आणि सगळीची सगळी हातातली धान्य देवापुढे आपली रास करून द्यायची. मग ती जायची. म्हणजे बापाच्या घरची लक्ष्मी ती नेत नाही. चांगल्या स्त्रिया ओटी भरून झालं की मुलीला म्हणतात तुझ्या ओटीतले 3 वेळा माझ्या सुपामध्ये टाक. आता तुम्ही पॅक पिशवी देता त्यामुळे ती टाकत नाही. हे तुमची फॅशन झाली आहे. तिच्या ओटीतून टाकून घेतलं पाहिजे नाही तर ती घेऊन जायचे. काय सनातन धर्म आहे. त्या लग्नाच्या ओट्या अशा पॅक करू. हे काय ओटी भरणं आहे. आत्ता मी कोणाला तरी दाखवलं त्या बाईने ओटी भरली. पीस पण नाही आहे. ते कुठलं तरी गाडी पुसाचं एक फडकं येतं ना ते फडक्यात ओटी भरली. मी आत्ताच दाखवलं कोणाला तरी. म्हटलं पा काय दशा आहे या जगात. का त्या देवीनं ते जवळ पीस मागितलंच होतं का. ते तिथं ठेवलं मी टेबलावर पुसाला. म्हणजे सौभाग्याची वस्तू पण द्यायला तयार नाही. सासू ओरडते म्हणून बराची ओटी भरली. लक्षात ठेवा. तर जो मुलगा जन्माला येतो किंवा जी मुलगी जन्माला येते त्यानंतर जर आपली भरभराट झाली तर समजून घ्यावं हिने आपलं मागच्या जन्माचं घेतलं होतं. ही आल्याबरोबर ती देऊन राहिली. म्हणजे ऋणी जसा येतो तसा धनी ज्याने आपलं घेतलं आहे त्या जन्मात त्याला देता नाही आलं तर दुसऱ्या जन्मात तो त्याची आपल्याकडे येऊन परत फेड करतो. लक्षात ठेवा. पुष्कळ लोकांना मुलगी झाल्यावर प्लॉट घेतला आहे, घर झालं आहे, मुलगा झाल्यावर वडिलांकडून हिस्सा मिळाला आहे. ते त्याच्या भाग्याने आला. तो तुम्ही भांडत होते दिवाळीला गेले नाही, नवरात्रात गेले नाही बापाकडे तरी त्यांनी दिलं नाही आणि तो मुलगा जन्माला आल्याबरोबर बापाकडून हिस्सा आपोआप आला. काहीच बोलावं लागलं नाही. कारण तो ते भाग्य घेऊन आलेलो होता जमिनीच्या आनंदाचं. तुमच्या बापाच्या पोटी येऊन सुद्धा जमिनीचा हिस्सा तुमच्या नशिबात नव्हता पोरगा होईपर्यंत. म्हणून दोष ना कुणाचा. असं नवऱ्यांना खेळू नका की तिकडून येत नाही आहे तिकडून नशिबात नाही ते तर कुठून येईल. तर छळायचं नाही. ज्या वेळेला आपल्या नशिबातून यायचं असेल त्याच वेळेला येतं ते. कारण धन हे प्रारब्धेची जोडे धन आणि प्रारब्धेची वाडे मान. नको सोयसू मना भजरे मना पंढरी राया. कर्दळ मनुष्य
आपल्या कुटुंबाला आपल्याजवळ असलेल्या धनातून नीट खाऊ पिऊ सुद्धा घालत नाही. काय खाता? खाऊ खाऊनं सगळं संपवणार आहे का? अरे धनातलं काही धन खाण्याकरताच असतं, काही कपड्याकरता असतं, काही ऐश्वर्याकरता असतं. धनाचा उपयोग आहे. काही शरीर धर्माकरता आहे, काही अतिथी धर्माकरता आहे, काही पुण्याकरता आहे. सगळं धन नुसतं साचवण्याकरता नाही आहे. धनाचा उपयोग झाला पाहिजे. धनम धान्यम बहुपुत्र लाभम शतसंवत्सरम दीर्घमायु. 100 वर्षापर्यंत ते धन जीवन उपयोगी आलं पाहिजे. धन पडून राहणं काही उपयोग नाही. नवीन भाषेमध्ये त्याला डेट संपत्ती म्हणतात. पडून राहिली आहे, काही उपयोग नाही त्याचा. धन हे चलित राहिलं पाहिजे. धन हे चलित राहिलं पाहिजे. म्हणून हे भगवती आमची परीक्षा पाहू नको. आमच्यावर भयंकर संकट ओढवलंय. प्राणी मात्रांचं जीवन आयुष्य झालंय. म्हणून जगन्माते तूच आमच्या या संकटातून उद्धार कर. हे अंबे उदक दे, उदक दे, दे अंबे, दे अंबे. आम्हाला जल दे. कारण जल पडल्याशिवाय पृथ्वीतून काही निर्माणच होणार नाही आहे. जल वेळेवर आलं पाहिजे. असं उशिरा आलं तर नुकसान करतं. आता आपल्याकडे बिलकुल नको आहे, पण आता पडलं त्यात. तरी देवीच्या कृपेने नुकसानकारक पडलं नाही. मी तुम्हाला सांगितलं नुकसान होणारच नाही, हितकारकच राहील ते. म्हणून हे भगवती तू आमच्यावर संतुष्ट हो. हे जगदंबे तू संतुष्ट हो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक आम्ही तुला शरण आलेलो आहोत. पुन्हा पुन्हा आमचा नमस्कार कर. नमस्तस्यै 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 नमो नमः. 3 वेळा नमस्कार केलाय. पुन्हा पुन्हा. या आईसाहेब अमरावतीला होत्या ना, तर भगवंतांना माझं हरण करा हे पत्र लिहिलं होतं. तर ज्या वेळेला दुर्गा देवीच्या पूजेला आईसाहेब रुक्मिणी निघाल्या गावातल्या मंदिरात, त्यावेळेला तिने आई आणि वडील यांना 1 वेळा नमस्कार केला आणि परत दुसऱ्यांदा केला. शुद्धमती म्हणाली कागद 2 वेळा का करते? म्हणे हा लग्नाच्या आधीचा आणि हा लग्नानंतरचा. कारण लग्न लागल्यावर मी इकडे येणार नाही. म्हणून रुक्मिणीने अमरावतीमध्ये 2 वेळा नमस्कार केला. यह्यांबुजांब चरणांबुजाम. 2 वेळा तुमच्या चरणावर नमस्कार करते की आता केव्हा यायला मिळेल परत याचं भरोसा नाही. प्रद्युम्नाच्या जन्मानंतर मिळालं दर्शन आईवडिलांचं. लवकर जाता झाला नाही. तो भाऊ खट्या तू येतं घरी पाहिनच मी तुला, असं होतं. शुद्धमती आणि भीष्मक राजा गेले, दर्शन केलं आणि प्रद्युम्नाची चोरी होऊन गेली. आणखी नातवाची बाकीच्या लोकांना बोलायला झालं हे आले म्हणून असं घडलं. म्हणून मुलीच्या बापाने जरा सांभाळून जावं, नाही तर आक्षेपच असतो काय. पण आपण इतके पक्के झाले कोणी काही का म्हणे ना, राहतोच असं आहे. हे विटनेर आहे बाई इथे जवळ. तिथली एक आजी कुंडली घेऊन आली. ती म्हणे दादा आपल्या नातीला पुनच मिळालं पाहिजे. वयस्कर आजी होती. म्हटलं आजी तुझा पुण्याकरता एवढा अट्टास का आहे? सध्या चांगलं कधी नागपूरला मिळालं, मुंबईला मिळालं, नाशिक. नाही नाही, नाक गेली म्हणजे केव्हा केव्हा आपल्याला बी पुण्याला राहायला मिळेल ना. म्हणे असं म्हणजे मुलीची आजी तिच्या डोक्यात सुद्धा पुण्याला राहायला कधी कधी जायला पाहिजे असं आहे. असाच या कलियुगातले जीव असे झाले. अधर्म स्वीकाराची तयारी लवकर करता, धर्म स्वीकाराच्या तयारीत राहत नाही. म्हटलं ती नात तिकडे पुणेरी झाल्यावर पुण्याला असं आहे घेता का?
वाढू का असं वाढत नाही ते, असं विचारतं. असं आहे का म्हणे. म्हटलं हा, ती बदलून जाईल तिकडे गेल्यावर. पुणेरी होऊन जातात ते सगळे. नाही ना, चांगलं बोला ना महाराज, तुम्ही असं तुम्ही काय बोलता. मला ती गमती करायची हौस आली होती त्या दिवशी. मनुष्य इतका निगडीत होऊन जातो, पुढचं भविष्याची आकांक्षा, इच्छा, अपेक्षा. हे देवी, तू निर्विकार स्वरूपिणी आहेस, आम्हाला समजलं आहे. हे कल्याणी, तुला आमचा साष्टांग नमस्कार. काय म्हटलंय देवीला? कल्याणी, जय मा काली कल्याण करे. सगळ्यांचं कल्याण करणारी आहे ती, सगळ्यांचं कल्याण करणारी आहे. हे देवी, तू चैतन्य नावाची ईश्वरी शक्ती आहे. नाव दिलं बा, चैतन्य. तू चैतन्य नावाची ईश्वरी शक्ती आहे. वेदांताचं ज्ञान असलेलं तुझं निर्गुण स्वरूप आम्हाला ज्ञात आहे. वेद ज्ञानाशिवाय तू अविनाशी स्वरूप समजत नाही. देवीचं स्वरूप कसं आहे? अविनाशी. आणि अविनाशी हे तत्व फक्त वेदामुळेच कळतं. म्हणून वेद जाणणाऱ्यालाच विचारायचं देवीच्या बाबतीत, दुसरं काही विचारायचं नाही. कारण दुसरा काही सांगतो. वेद जाणणाऱ्याला देवीच्या दिव्य शक्तीची जाण असते की शक्ती कशी आहे. म्हणून हे भगवती, तू चैतन्य ईश्वर शक्ती आहे. वेदाचं ज्ञान असलेला मनुष्य तुझं निर्गुण आणि सगुण स्वरूप समजतो. वेदाच्या ज्ञानाशिवाय तुझं अविनाशी स्वरूप समजत नाही. क्रियाशक्ती, आपण जे काम करतो ना, ज्या लोकांचं काम व्यवस्थित आणि भरभर आहे त्यांच्यावर देवीची कृपा आहे. त्यांची क्रियाशक्ती तिच्या कृपेने चालते. ठेवलेल्या वस्तूचं विस्मरण होत नाही, लक्षात ठेवा. नाही तर मीठ टाकलंय कधी चाटून पाहावं लागतं भाजी थेंबर. स्मरणशक्ती नाही आहे. भगवतीची कृपा असेल तर नाही होत तसं. टाकलंय मीठ, कमी झालं तर घेऊन या. चहा गोड झाला कधी पाहुणे प्यायच्या आधी पिऊन पाहावा लागतो. क्रियाशक्ती बरोबर नाही आहे. पाहता ज्यांनी हे केलंय त्यांचे विचार करा, तुमच्यात क्रियाशक्ती कमी आहे भगवतीची. आपली क्रियाशक्ती जेव्हा चांगली शुद्ध होते, चांगले शब्द आपण उच्चारतो, चांगलं बोललं जातं, आदरयुक्त भाषा आपल्यातून निघते, क्रियाशक्ती ईश्वरी कृपा आहे. नाही तर बऱ्याच लोकांना शब्द आठवत नाही. बोलायचं असतं वेगळं, शब्द निघून जातात वेगळे. क्रियाशक्तीनंतर ज्ञानशक्ती. ज्ञान हे सुद्धा शक्ती आहे. आणि तिसरी शक्ती आहे प्रीती. सगळ्यांवर समान प्रेम करण्याची. कारण अन्न हे सगळ्या जीवांना चांगलं असावं लागतं. म्हणून प्रेमशक्ती ही भगवतीच्या कृपेने येते, तिन्ही शक्त्या. म्हणून घरामध्ये माया राहिली पाहिजे. मायेशिवाय घर चालत नाही. मनुष्य किती कुशल असो, त्या घरात स्त्री नसेल तर पण स्त्री सुद्धा कशी पाहिजे तर संतुष्ट स्त्रिया हीच घराची लक्ष्मी. म्हणून घरात काही नाही असं बोलायचं नाही स्त्रियांनी. कारण कुशलता काही करून वेळ भागवायची. सुदामांच्या पत्नीचं चरित्रात येतं बघा. ज्या वेळेला सुदाम घरी नसताना भगवंतानी परीक्षा घेतली आहे सुदामाच्या घराची आणि सांगायला आले होते की तुझ्या पतीला एकदा द्वारकेच्या दर्शनाला पाठव. कारण द्वारकेच्या दर्शनानं दारिद्र्याचा नाश होतो.
अनेक वेळा ऐकलंय तुम्ही. तर ज्या वेळेला भगवान संन्यासाचं रूप घेऊन भिक्षा मागायला गेले तेव्हा ओम भवती भिक्षां देही म्हटलं. तर सुदामांच्या पत्नीनं सुशीलेनं आपल्या घरातलं भांडं असं उलटं केलं. महाराज भिक्षा आणते, पण तोंडातून असा शब्द निघाला की घरात काही नाही. तेव्हा देवाने ओळखलं लक्ष्मी आहे, पण काळ मोठा दुस्तर आहे. घरात काही नाही असं रडली नाही, भांडं उलटं केलं, क्रियेनं दाखवलं संन्याशाला की घरात काही नाही पण भिक्षा आणते, तोंडाने मात्र कबूल करते. तेव्हा भगवान म्हणाले माते मला पाणी देत प्यायला, म्हणून मृत्तिका पात्र घेतलं आणि त्याच्यात पाणी द्यायला गेली तर पोटात अन्न नसल्यामुळे भवळ आली आणि आई साहेब खाली पडल्याबरोबर मातीचं भांडं फुटलं. भगवंतानी पाहिलं पाणी सुद्धा देवलं जात नाही या घरातून. मग म्हणाले माझी एक विनंती आहे तुला. म्हणे काय? तुझ्या पतीला एकदा द्वारकेच्या दर्शनाला पाठव, म्हणजे तुझं भाग्य बदलून जाईल. एवढं सांगितलं आणि देव निघून गेले. त्या दिवसापासून मनामध्ये ठरलेलं होतं की यांना द्वारकेला पाठवायचं, यांना द्वारकेला पाठवायचं, यांना. पण पतीच्या पुढे बोलायचं कसं, म्हणून एक दिवशी दोघेही चिंतित मनोरथात होते. तर मुलं दूध मागत होते, दूध नव्हतं, म्हणून सुदामांनी तांदळाच्या पिठीचं पेच म्हणून दूध पाजलं मुलांना. तेव्हा मुलं म्हणे आई हे दूध नाही आहे, आम्ही डोळ्याने पाहतो. म्हणे बघा आता तुमचे वडील द्वारकेला जातील, भगवान श्रीकृष्ण गाय दान देतील आणि मग तुम्हाला दूध पाहिजे. आणि मग सुदाम तयार झाले द्वारकेला जायला. भगवंताने याने द्वारकेला यावं याकरता एवढी लीला केली. कारण सुदाम म्हणाले काय जायचं, त्याला माहिती नाही की आपल्या भाग्यात आपण आयाचीच वृत्तीने राहतो, जेवढं मिळतं त्याच्यावर संतुष्ट राहावं. पण भगवंताला भाग्य बदलवायचं होतं, त्याच्याकरता द्वारकेचं दर्शन घडवलं. दर्शने दोष दासक्ती, दर्शनानं काय जातात, दोष जातात. म्हणून ज्या ज्या ठिकाणी देवतेंचा ठाव आहे तिथे आपल्या गावामध्ये योग्य जे मंदिर असतील, मंदिरं 3 प्रकारची असतात बघा. दैविक मंदिर म्हणजे ज्या मंदिरामध्ये 3 वेळा वेदाची पूजा होते आणि देवाला वेद मंत्र म्हटले जातात. देवाला 2 वेळा नैवेद्य दाखवला जातो अन्नाचा, सकाळ संध्याकाळ. ते वैदिक मंदिर असतं. त्या मंदिरामध्ये मनोरथ पूर्ण होतात. दुसरं आध्यात्मिक मंदिर, ज्या मंदिरामध्ये 2 वेळा नैवेद्य होतो, दूध, प्रसाद, फळं. तर काल मला विचारलं कोणीतरी, आता आठवत नाही मला, की सुकामेवा का बरं वाटता. म्हटलं काय आला, एवढा खाल्ला तर रात्रीचं फराळ करायची गरज पडत नाही असं सांगून टाकलं. कारण सगळ्यांना घेता येतो. आता सगळ्यांचेच उपास आहे इथे असं नाही, पण बऱ्याच लोकांचे उपास असतात, मग त्यांना मग आपल्याला प्रसाद मिळाला नाही म्हणून सुकामेवा जो 2 वेळा जेवतो त्यालाही चालतो आणि जो उपास करतो त्यालाही चालतो. भले काही लोक खिचात टाकून घेतात ती गोष्ट वेगळी आहे. नातवाला देतात प्रसाद येतो. काही आज्या घरी घेऊन जाताना फ्रीजमध्ये ठेवून देतात, सकाळी आठवण राहत नाही. ती सून म्हणते काय घेऊन आता बोचका, तर प्रसाद खाऊन घेत जा, स्वतःचा उद्धार करा. प्रसाद आपल्याकरता आहे. पाहे प्रसादाची वाट धुवनिया द्यावे ताट. हा खाल्ल्यावर उद्धरेल, त्याची श्रद्धा नसेल तर त्याला उद्धार होणार नाही. प्रसाद आपल्याकरता आहे. नुसतं प्रसादाने कोणी सुधरत नाही. प्रसादाच्या मागे श्रद्धा लागते. या देवी सर्वभूतेषु श्रद्धा रूपेण समस्थिता. एवढ्या आपत्काळात तुमची श्रद्धा होती म्हणून तुम्ही येऊन बसले. श्रद्धा नसतील जाऊ द्या, एक दिवस मोबाईलवर ऐकून घेऊ घरी.
असे बरेच लोक आहे. हे ऐकलं नसतं की मोबाईलवर ऐकलं सांगतात. म्हणलं काय सांगितलं? नाही अजून ऐकायचं आहे. मोठी मजा असते ती. त्यांना माहीत नसतं की हे लगेच काहीतरी प्रश्न करून देतील. तर हे जे जीवन आहे ना, हे क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती आणि प्रीतीशक्ती ज्याच्या याचा आहे ना, तो बऱ्याच लोकांनी मला सांगितलं, म्हणजे दादा एखाद्या वेळा थकलं असलं तर रात्रीच्या प्रवचनाच्या वेळा झोप येते. मग आम्ही काय करतो, झोपून जातो आणि रात्री जाग आली की पुन्हा मोबाईल लावतो. ते नातू म्हणता आजी आजोबा रात्री मोबाईल खेळता. असं आहे. आम्ही रात्री ऐकतो, कारण म्हातारपणे थोडीशी झोप झाली की परत जाग येऊन जाते. 1-1.5 तास चुळबुळ त्याच्यामध्ये ऐकतं ते. पहा श्रवण कसं आहे, कारण झोप येत असताना ऐकून उपयोग नाही होत ना, मग माणसाला उमजत नाही ते. तर नंतर पुन्हा जेव्हा जाग येते तेव्हा ऐकतात ते. कारण ही प्रीती आहे. प्रीतीशिवाय मनुष्य कुठलीच गोष्ट करून जात नाही. आपण मुलीचं नाव ती प्रीती ठेवतो ना, ती सासूवर प्रीती करे ना, नवऱ्यावर ना, पोरांवर काय नाही, आपला भक्क्यावर करते. ते नावामध्ये काही थोरवी नाही आहे. ईश्वराविषयी प्रीती म्हणून दुसरं मंदिर आहे अध्यात्म मंदिर. अध्यात्म मंदिरामध्ये नैवेद्य 2 वेळा, कथा, प्रवचन आणि कीर्तन, की ज्याच्यानं देवाची प्रीती निर्माण होते. म्हणून आध्यात्मिक मंदिरामध्ये लोक आले की शांती वाटते. वैदिक मंदिरामध्ये फक्त जेव्हा मंत्रघोष वाटतो तेव्हा बरं वाटतं. चला. आणि दर्शनीय मंदिर म्हणजे रस्त्यावरचे गांजा मारुती, भिकारणदार मारुती, उकाळा मारुती, ढोल्या गणपती, हे रस्त्यावरचे मंदिर आहे. लोक जोडा घालून गाडीवरून इकडून तिकडून नुसतं दर्शन करत असतात. आणि दुपार झाली की बरेच लोक तिथे झोपून जातात, कोणी पत्ते खेळतं. मग रात्री केव्हा तरी सुंदरकांडाचा पाठ होतो, सगळी गल्ली कंटाळून जाते. तर मंदिर 2च मंदिर आहे, आध्यात्मिक मंदिर आणि दैविक मंदिर. आध्यात्मिक मंदिरामध्ये बुद्धीला समतोल शिकवला जातो आणि ईश्वर प्रामाण्य बुद्धी होते. प्रसाद हा यज्ञाचं स्वरूप असतो अध्यात्म मंदिरामध्ये. आता बा नवरात्रामध्ये सगळ्या लोकांचे बाहेरचे प्रसाद बंद करून टाकले सगळ्या मंदिरांनी. कारण कोणी काही कुठूनही विकत घेऊन येतं आणि त्याच्यात भ्रष्ट झालेलं असतं. आमच्याकडून प्रसाद घेऊन जा. सगळ्या देवीच्या मंदिरांमध्ये मंदिरातून प्रसाद मिळणार आहे, तुम्ही आणायचं नाही काही बाहेर. म्हणजे विक्रेते असं आहे. कारण ही सुधारणा केली पाहिजे. फळं भले आणा, पण दुसरं पक्वान्न मेवा मिठाई काही नाही आणायची. भेसळ करता लोक. ती देवाला दाखवण्याला पवित्र राहत नाही. पहा तुम्ही, पेढे तयार झाले दुकानामध्ये, कोणी बारशाला घेऊन गेलो, कोणी बाराला घेऊन ना, आपण देवीला घेऊन आले. पहिले पेढे कुठे गेले ते. म्हणून दुकानामधलं जे नैवेद्य आहे तो कनिष्ठ आहे, फलफुलाचा उत्तम, आणि आपण तयार केलेला मध्यम. हे भगवती, तू सर्व शक्तिमान आहे. हे चामुंडे देवी, हे भुवनेश्वरी, या भुवनाची मालकी नाही तू. हे भुवनेश्वरी, तुला आम्ही हात जोडून करुणा भागतोय, तू आमचं कल्याण कर. हे महादेवी, तुझ्या पुढे आम्ही दीन होऊन वारंवार तुला नमस्कार करतोय. महादेवी, महामाया, हे सर्व शक्तिदायिनी, तू स्थूल आणि सूक्ष्म प्रपंचाचा निषेध करून तुझं ध्यान केलं की वेद आपोआप कळू लागतात. हे सर्व देव कारणीभूत आहे. अशा देवीला आम्ही अनन्य भावानं शरण आलेलो आहे. आम्हाला संकटातून मुक्त कर. संकटात मुच्यते.
कोणतंही संकट आलं. आता परवा एक ग्रस्त होते, त्यांच्या मुलीचं लग्न ठरेना. ते आता कुंडल्या शांत्या बिंत्या सगळं झालं. त्याला म्हटलं तू असं कर, तुझ्या कुलस्वामीने बसी जा आणि कुलस्वामिनीला सांग की आई खीर तुझं हे देवान नाही, मी माझ्या मुलीचं लग्न झाल्याशिवाय खीर खाणार नाही असा संकल्प कर म्हटलं. असं सहज तुम्हाला केव्हा केव्हा रिक्षेत सोडतो, तर त्याच्या रिक्षेत बसल्या बसल्या सहज त्याला सांगून टाकलं होतं की तू खीर सोडून दे. त्याने खीर सोडली आणि 8 दिवसामध्ये लग्न झालं. अपेक्षा अशी नव्हती, तो रिक्षावाला आहे, त्याची मुलगी एवढ्या मोठ्या सुपर माणसाला जाईल. जावाई बॉम्बे हायकोर्टामध्ये क्लार्क आहे आणि त्या मुलीचं लग्न झालं. तो आता परवा मला जेव्हा सोडायला आला 6 महिने होऊन गेलं. म्हणजे दादा आता खीर सोडली आहे तर खाऊ नये विचारलं त्यांना. मग त्याचं उद्यापन काय करायचं? म्हणजे काही लोक काय विचारतात मग आता केव्हा खाऊ लगेच असं विचारतात ते काही. त्याने खाण्याने विचारलं. तो आमच्या एका कॉन्स्टेबलचा मुलगा आहे, नशिराबादला राहतो. आज मी त्याला म्हटलं, जगूला म्हटलं अरे त्याला बघ रे तो आला आहे का, कारण मला त्याला घड्याळ द्यायचं होतं. तर जगू त्यालाच घेऊन आला. म्हटलं कारण तू बाहेरच होता म्हणे. हा म्हटलं घड्याळ घेऊन जा, दुरुस्त करून आणून दे. तर त्याने काय केलं म्हटलं आता बा देवीच्या आरत्या होतील ना, तेव्हा देवीला तू घरातली खीर कर आणि त्या माझ्या सुनबाईला सांग पुन्हा 1.25 पावशेर दुधाची वेगळी खीर कर. त्या वेगळ्या खीरीचा नैवेद्य दाखव, प्रत्येकाच्या हातावर देऊन देऊन उरलेली खीर तू पिऊन घे उद्यापासून. म्हणजे त्या 14पासून किंवा अष्टमीपासून खीर प्यायला लागून जा. भगवतीला निंबू खीर असे काही पदार्थ सोडले, त्याला आखडी म्हणतात. ते केळं पण सगळे वाटायचे बेटे. जगू आलाय ना, ते केळ्याची पाटी घेऊन ये, 2 केळं देवी पुढे ठेव आणि केळं जरी वरतून हिरवे दिसतात तर घरी पिकवलेले. मी सकाळी लोकांना दिले होते, ते म्हणे चांगले आहे म्हणून वाटतोय, नाही तर कोणी कोणी म्हणलं कच्चे केळं बी वाटता. म्हटलं वेफर करून घे घरी. तर हे लक्षात आलं पाहिजे. त्याला आखडी म्हणतात, खडी आखडी. तर हे कोणी निंबू सोडतं, कोणी केळ सोडतं, कोणी खीर सोडतं. काय ज्याच्यावर तुमची प्रीती आहे. जसं आई वडील गेल्यानंतर वर्षभर एक पदार्थ सोडायचा असतो, असे लोक मिळतात आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये. ते म्हणे दादा पदार्थ सोडून काय उपयोग आहे, 1 वर्षानंतर परतच खायचं आहे. म्हटलं मग तुझ्या मनात काय? म्हणे आई गेल्यापासून मी खोटं बोलणं सोडणार आहे. म्हटलं तुझे पाय धरले पाहिजे, असं सोडलं पाहिजे, खोटंच बोलणार नाही म्हणे. म्हटलं का बरं? माझ्या आईने मला खोटं बोलू नये हे शिकवलेलं होतं, म्हणून मी आता आयुष्यभर खोटं बोलणार नाही. अशी माणसं जगात मिळतात. सत्यसंकल्पाचा दाता एकची रघुनंदन. चांगल्या संकल्प करणं हे देवाची कृपा आहे. नाही तर काही लोक काय म्हणतात मी जे आवडत नाही कारलं खाणारच नाही, म्हणजे ते कारलं काही त्याला आवडत नाही ते सोडून देत होतो. ज्याच्यावर प्रीती आहे आणि ज्याच्यावर तुमची प्रीती आहे, ज्या पदार्थावर प्रीती आहे आणि ज्या आईवर किंवा ज्या वडिलांवर प्रीती आहे ते सोडलं पाहिजे. आता परवा मागच्या 2 वर्षाला मी गेलो नाही नाशिकला, तर ते ब्राह्मण म्हणे का रे दादा पिंडावर अक्षर टाकायला आले नाही. मी त्याला म्हटलं दे त्याला फोन. अरे पतीला पिंडावर अक्षर टाकायची नसते म्हटलं. आणि दुसरं असं आहे, आपण गेल्यावर स्त्री त्या दिवशी गोड खात नाही, काही खात नाही. मग तिने आपल्याकरता नाही खाल्लं तर आपल्याला त्या दिवशी कसं गोड खाता येईल? म्हणजे असंही असतं का? म्हटलं मग जे स्त्री धर्म पाळते तो धर्म पतीने पाळला पाहिजे, तेव्हा ते असतं. ते आपण काय करतो, पूर्वी आमच्या लहानपणी लहान भावाचं श्राद्ध असेल तर मोठा भाऊ ते श्राद्ध पण पाहिला आणि जेवायला दुसऱ्याच्या घरी जाय.
मी काय त्याचं खाऊ? मी जायला पाहिजे होतं आधी, असं प्रेम होतं या भारतामध्ये. जेवायचे नाही लहान भावाचं श्राद्धाचं गोड अन्न खायचं आणि मोठा भाऊ. वडील खात नव्हते. एखाद्या वेळा मुलगा गेला तर मला काय खावं, दुसऱ्याच्या घरी तरी काहीतरी खायला, मी नाही खाणार. मुलाचं अन्न वडील खात नसत श्राद्धाचं, घरी प्रसाद असला तरी, कारण ती प्रीती आहे. सकाळी निवडे खायचे, संध्याकाळी खायचे असं करून नाही चालायचं. ते अन्न खायचं नाही, दुसरं अन्न खायचं. कारण आपल्यापेक्षा लहान मनुष्य गेला असेल तर त्याचा श्राद्धाचा प्रसाद मोठ्याला घेता येत नाही. मग आता लोक असा प्रश्न विचारतील, आमचा भाऊ मुंबईला राहत असेल तर मग आम्ही तिथे गेल्यावर कोणाच्या घरी जाऊ, कोणाला विचार? म्हटलं वडापाव खायचा. बरोबर सांगले की नाही? तेव्हाच खालून चक्कर मारून यायला तुम्ही, असं आहे ते. हे लक्षात आलं पाहिजे. हे भगवती, तू अनन्य भावानं आम्हाला या संकटातून मुक्त कर. अशा रीतीनं हिमालयावर सर्व देवांनी आणि ब्राह्मणांनी भुवनेश्वरी देवीची आराधना केली. प्रार्थना ऐकून दयायुक्त झालेली देवी देवांच्या समोर प्रकट झाली. अंबा माता की जय प्रकट झाली. इतक्या अनन्य भावानं स्तुती करायची असते. अंगावर शहारे येतात सप्तशतीच्या पाठामध्ये. ते थोडे शब्द सामुदायिक ठिकाणी, आपल्या घरात आपण एकटे असलो तर मोठ्याने वाचू शकतो, सामुदायिक ठिकाणी मोठ्याने वाचू शकत नाही. म्हणून आपल्या घरातच आपल्या स्वरात पाठ झाला पाहिजे, म्हणजे घराची पवित्रता येते. उत्सवापुरतं मंदिरात करायचे, पण आपल्या घरात आपल्या मुखातून देवीचा पाठ झाला पाहिजे. आणि तोही आजकालित, या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै. नुसत्या असं बोटाने भरवायचे, कारण तुमच्या घरामध्ये तो ध्वनी निर्माण झाला पाहिजे. मंत्राचा ध्वनी येतो. वेद मंत्र आहे ते, 750 मंत्र आहे. आणि मनोकामना पूर्ण करण्याकरता तो जर मंत्र लावला, पल्लव लावला तर 700 दुने 1400, आणि संपुट लावला तर परत 2100 मंत्र तोंडाने भराभर भराभर म्हणायचे. म्हणून हे भगवती, तू दयायुक्त होऊन आमच्या अंतर्यामामध्ये राह. भगवती प्रकट झाली. कशी होती? सर्वांग नीलवर्ण असून स्फटिकाप्रमाणे सुंदर, नीलकर्माप्रमाणे कमलाप्रमाणे जिचे नेत्र विशाल आणि दोन्ही सारखेच असून वर्तुळाकार एकमेकांना चिटकलेले. तिच्या एका हातामध्ये बाण, दुसऱ्या हातामध्ये कमळ आणि तिसऱ्या हातामध्ये विपुल सुंदर फुलं. त्या समवेत पाने, फुलं, मळं जरा घालवणारी रसभरीत उत्कृष्ट भाज्या घेऊन भगवती प्रकट झाली. भाज्या, आणि त्या भाज्या देवांना दिल्या. आणि याचा यज्ञ करा म्हणे आता माझ्यासमोर. आणि ब्राह्मणांनी तो भाज्यांचा यज्ञ केला. शाकंभरी तन्माम विख्यंती. आणि त्या दिवशी देवीला शाकंभरी नाव पडलं. आणि पौष महिन्यामध्ये नवमीपासून तो पौर्णिमेपर्यंत त्या हिमालयामध्ये सगळ्या ऋषींनी या भाज्यांचा यज्ञ केला. आणि जसा यज्ञ केला तसा पर्जन्य पडायला लागला. यज्ञात भवति पर्जन्या, पर्जन्यात अन्नसंभवा. म्हणून भगवतीनं तिचं रूप सगळ्यांनी पाहिलं. लावण्यानं नटलेली, शोभामान कोटी कोटी सूर्य एकाच वेळी तळपतील अशी तिची अंगाची कांती. तिचं स्वरूप पाहून सगळे चकित झाले आणि म्हणाले, हे पालन करती देवी, आता तू उदात्त विश्वरूप धारण करून
आम्हाला जल दे. तेवढ्या वेळात त्या हिमालयामध्ये आईच्या डोळ्यातून जल व्हायला लागलं, जलधारा. असा ओघ आला जलाचा आणि पृथ्वीवर जल पडायला लागलं. जलवृष्टी झाली. महावृष्टी होऊन 9 दिवसापर्यंत तिच्या नेत्रातून अखंड जलप्रवाह वाहू लागला. आणि देवीची कृपा ज्या दिवशी होते ना, त्या दिवशी देवीच्या समोर उभं राहिले की आपल्या डोळ्यात पाणी येतं. ज्या दिवशी डोळ्यात पाणी येईल त्या दिवशी समजायचं आईसाहेबांची कृपा झाली. असं आहे. याच्यावर एक साने गुरुजींचा दृष्टांत आहे. साने गुरुजी लहानपणी आईनं त्यांना गणपतीचे श्लोक शिकवले होते. एका दुसऱ्याच्या घरी जेवायला गेल्यावर साने गुरुजींच्या घरी असा नियम होता, जेवताना श्लोक म्हटल्याशिवाय जेवायला सुरुवात करायची नाही. साने गुरुजींची आई फार परोपकारी स्त्री. तर साने गुरुजी जेवण करून आल्यावर म्हणाले, का रे श्लोक म्हटला होता का? तर तिथे कोणीच म्हणत नव्हता. म्हणून साने गुरुजी म्हणाले, हो म्हटला होता. नाही, कोणता म्हटला होता सांग. तो साने गुरुजीने सहज सांगून टाकला आईला, नेत्री 2 हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माथा सेंदूर पाधरे वरिवरे दुर्वांकुराचे तुरे माझे चित्त विरे मनोर्थ पुरे देखो निचिंता हरे. बरं म्हणे, छान झालं. रात्री साने गुरुजी झोपले तर सकाळी डोळे उघडे ना. ते सगळं चिकट नाही, उठ ना उठ. म्हणे आई डोळे चिटकले. म्हणे तू खोटं बोलला. हो म्हणे आई, मी काल श्लोक म्हटला नव्हता, तुला खोटं सांगितलं. म्हणे गणपती बाप्पाला प्रार्थना कर, मी माझ्या आईशी खोटं बोललो आहे, याच्या पुढे बोलणार नाही, माझे डोळे नीट करा. साने गुरुजीने डोळे सोडल्याबरोबर चांगलं झाले. हा कधीच किती लहानपणी वाचलेली गोष्ट आज आठवली. तर देवाच्या बाबतीत जे नाही केलं असेल तर नाही केलं, परत करून घ्यावं, पण असं खोटं नाही बोलू. म्हणून त्या माणसाने काय नियम घेतला, मी आईच्या श्राद्धाच्या दिवसापासून खोटं बोलणारच नाही. कारण असत्य मातेशी संभाषण केल्यानंतर त्याचं फळ मिळतंच. आता ती माता तर चालली जाते आपली, मग हीच आपली माता आहे. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता सुदाम. अंबा माता की त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधुः सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. अशी भावना करून आपली आरती झाल्यावर भगवंतीजवळ किंवा आपल्या देवाजवळ अशी भावना करायची की तुम्हीच माझे माता पिता आहे. मला वेळेवर आठवण देत जा, माझ्याकडून चांगलं कर्म करून या, कोणाचंही मन दुखणार नाही अशी वाणी माझ्या मुखात द्या, असं देवाला म्हणायचं. आई काय करते आठवण देते, बाप काय करता सावरता, तसं तुम्ही मला सावरा. तुम्ही माझे माता पिता आहे. जन्म देणारे तर निघून गेले, पण तुम्ही जन्म सुधरवणारे आहे. म्हणून भगवतीला काय म्हणतात, जगत जननी. जगाची ती जननी आहे. म्हणून जलाचा वर्षाव होऊ लागला. देवी दयाळू होऊन तिच्या हातातून जशा भाज्या मिळाल्या, जसं पाणी आलं, तसंच त्यांनी सगळ्यांनी शाकंभरीचा जय जयकार केला. जय जयकारानं पृथ्वी दुमदुमली. दुर्गम दैत्यांना भय निर्माण झालं, दैत्य जे राहिले होते शिल्लक. आणि तेवढ्या वेळात देवीने सहस्र रूप धारण केले आणि जे राहिलेले दैत्य होते दुर्गमाचे, त्याला तर मारला होता, त्या सगळ्या दैत्यांचा संहार केला. भगवती दृष्ट शक्तीचा नाश करते. भगवती काय करते, दृष्ट शक्तीचा नाश करते. म्हणून कोण केव्हाही काही बाहेरून आले, कुठे घात पात मृत्यू, तर आपल्या कुलस्वामिनीचं स्मरण करावं. कारण तिचा मंत्र आहे, सर्वा बाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुतान्विता
मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यती नात्र संशया. माझ्या प्रसादानं तो सगळं सुख भोगेल. कारण सुख मिळाल्यावर सुद्धा त्याला मी अहंकार होऊ देणार नाही. ज्याप्रमाणे आई मुलाला सजवते आणि हळूच त्याच्या इथे काळं लावून देते, याला मी सुंदर केलं आहे, सगळ्यांनी याला पाहावा, आनंद व्हावा, पण कोणाची नजर लागू नये म्हणून तुमच्याकडे देवीच्या आरत्या झाल्या की एक पद्धत आहे बघा. सगळ्याच 14 दिव्यातल्या 8 दिव्यातल्या वाती एकत्र करायच्या आणि त्या एकत्र केल्या की एक तबकडी किंवा वाटी घ्यायची आणि त्या वाटीला थोडं तेल लावायचं आणि त्या 14 वाती किंवा 8 वातीची जी मोठी सगळ्या वाती झाल्या त्याच्यावर घालायचं आणि ते काळं सगळ्यांनी कपाळी लावायचं. अशी परंपरा आहे की देवीची कृपा आपल्यावर राहावं म्हणून कज्जलम ते लावायचं आहे. ते आरती म्हणून झाली आपली देवीची की त्यात 8 दिवे 14 दिवे 15 दिवे हे सगळे त्या 2-2 वाती. कारण नाही तर काय होतं, ती वात जळायला लागली की पुरण काळं होतं, काळं झालं की पोर खात नाही ते. तर त्याच्याकरता सुज्ञ आई पाहिजे, नाही तर जळू दे सगळी वात सगळं काळं होऊन जातं. मग ते काळं काळं काढावं लागतं, मग ते दुधात पुरण खावं लागतं. त्याच्याकरता दिवा लावून सगळं झालं की पटकन वाती दुसऱ्या दिव्यात ठेवायच्या, त्याची काजळी धरायची आणि ती काजळी कपाळाला लावायची. चतुर्दशाच्या दिवशी, अष्टमीच्या दिवशी, नवमीच्या दिवशी. बालानां बालग्रहादि भूतानां बालानां शांतिकारकः. दिवे सुद्धा आपल्याकडे इतकी घाई होऊन जाते कारण एक तर उशीर झालेला असतो. 14चे 14 एकदम असं लावून वाळून घेत नाही. आपल्याकडे नवरात्राचा रोज दिवा आहे पूर्णाचा देवीचा. जिथे गरिबी होती तिथे कणकीचे दिवे आहे. पण आता चांगली परिस्थिती झाली, तुमचं पुरण करता तुम्ही तर पूर्णाचे दिवे करायचे. दिवा लावला की देवीचं नाव घ्यायचं आपल्या. प्रथम आरतीं समर्पयामी, द्वितीय आरतीं समर्पयामी, तृतीय आरतीं समर्पयामी, चतुर्थ आरतीं समर्पयामी, पंचम आरतीं, अष्टम, नवम, द्वादश, त्रयोदश, चतुर्दश, पौर्णिमा. आणि पटकन दिवा बाजूला काढायची म्हणजे ते पुरण काळं होत नाही आणि मग सगळा प्रसाद पोटात जातो. नाही तर टाकून द्यावा लागतो. कारण तो खायचे आहे ते दिवे, ते काळे चालणार नाही, ते चालणार नाही. हे लक्षात आलं पाहिजे. हे जेव्हा आपल्या लक्षात येतं म्हणून हे सुज्ञांकडून समजून घ्यायचं. आता तुम्ही केलं ना, आपलं आपलं सांगायचं, दुसऱ्यांनी सांगायचं. तो म्हणजे काही करता आम्ही ते इतके वर्ष झाले असे वाळतोय, फुकट झाले का पांढरे, ते काळे पांढरे झाले होते तर आम्ही काळे केले आणखी. पण सुधरत नाही माणूस. व्यवस्थित करायचं की श्रद्धेने. आणि म्हणून जास्ती गर्दी नसावी, कारण गर्दी झाली की गोंधळ होतो आणि देवीचा गोंधळ करावा लागतो. असं आहे ते. म्हणून ते म्हणतात, हे माते नवजीवन तुम आम्हाला दे. त्या सगळ्या दैत्यांना आईसाहेबांनी मारलं आणि देव सैन्यामध्ये एकच गडबड उडाली. सगळे आईसाहेबाचा शोध करू लागले आणि त्यावेळेस सगळे निराधार झाले आणि देवीला शरण आले. हे माते तू आमची करुणावाणी ऐक. आणि करुणेनं देवीची प्रार्थना केली आहे. करुणा म्हणून देवीने आपल्या घरात काय दिली पाहिजे. दुर्गे दुर्गट भारी तुझवड संसारी, अनाथ नाथे आंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. संकटाचं निवारण कर अशी प्रार्थना केली आहे. काय संकट आहे तर मुलं शिकतात आणि माता पितांना ओळखत नाही. हे मोठं संकट आहे, हे दूर कर. माझ्या मुलांना अशी बुद्धी होऊ दे की मातृदेव भव पितृदेव भव अशी प्रार्थना करा. तुमच्यापासून मुलं लांब राहतात, त्यांना मायेचा आणि प्रेमाचा अभाव होऊन जातो. तो सद्भाव घडला पाहिजे.
आता गोपी रोज पाहतो, कोणी आलं तर मी त्याला सांगतो, बघ मला नमस्कार करून परदेशात जातोय ना, कोणत्याही मोहाला बळी पडायचं नाही, परत नमस्कार करणे तर जा तिकडे. कडक बोललंच पाहिजे. मुलींनाही मी सांगतो, मोहाला बळी पडू नका, आई वडिलांचं नाव घालवू नका. हे भगवतीला आपण सांगायचं घरामध्ये, त्याच्याकरता नवरात्र आहे. त्यावेळेस हे भगवती तू देव ब्राह्मणांचं रक्षण कर, बलाढ्य दैत्य, अशा प्रकारे भगवतीनं त्या सगळ्या दैत्यांना मारलं. तेव्हा देवीला काय काय नावं दिले त्याचं वर्णन आहे. काली, तारणी, बाला, त्रिपुरा, भैरवी, रमा, बगला, मातंगी, त्रिपुर सुंदरी, कामाक्षी, देवी तुळजा. आपल्या देवीचं सुद्धा नाव आहे तुळजा. कसं तुळजा आहे. राम अवतारात प्रकट झाले. या रामाची परीक्षा घेण्याकरता कथा सांगितली. जंबिनी, मोहिनी, छिन्नमाता, काशीला छिन्नमाता या नावाने शक्ती बाहेर पडल्या आणि शक्तीवर हजारो रूप तयार झाले आणि त्या दुर्गमाच्या सगळ्या सैन्याचा नाश केला. दुसऱ्या 32 शक्ती निर्माण झाल्या. त्यानंतर 64 शक्ती निर्माण झाल्या. शरीरापासून शरीर निर्माण होऊ लागले आणि रणवाद्य मृदुंग वाजू लागलं आणि भगवती सगळ्या रूपांनी सगळ्या दुर्गम दैत्यांचा नाश करू लागली. दुर्गे दुर्गट भारी, त्रिभुवन भुवनी पाहता तुझा ऐसे नाही, चारी शमले परंतु न बोले काही. प्रार्थना करताय. दुर्गम हजार औक्षणी सैन्याचा नाश केला, 10 दिशांच्या शक्तीचा नाश केला आणि देवीला सगळ्या लोकांनी रक्तचंदनाचा टिळा लावला कपाळी. म्हणून लाल कुंकू देवीचं प्रसाद आहे. अजून मला कोणी विचारलं ना की आपण त्या श्री सुक्ताने कुंकू वाहतो, त्याचं काय करायचं? तो प्रसाद रूपाने वाटून द्यायचा, कारण तो देवाला वापरता नाही येणार, आपल्या कपाळी वापरायचं प्रसाद रूपाने. जास्त झाला कोणी घ्यायला तयार नाही. हल्ली घरी कुंकू लावत नाही, चिकटपट्ट्या चिटकवता लोक डोक्याला, तर कुंकू कोण लावणार आहे? चिकटपट्ट्याचा काळ आला आहे. बरं कुंकूही खराब आहे, कपाळ काळं होतं, काय करतील लोक? म्हणून त्यावेळेस सगळ्यांना सोडवलं देवीनं. सगळ्यांना सोडवल्यावर सगळ्यांना आनंद झाला आणि महादेवीनं आपलं स्वरूप विलीन करण्याकरता भगवान शंकराकडे धाव घेतली. कारण आईसाहेबांना विलीन व्हावं लागतं. लक्ष्मी विष्णूमध्ये विलीन होते, ही काली शंकरामध्ये विलीन होते, सरस्वती ब्रह्मदेवामध्ये विलीन होते. त्याच शरीरातून ती शक्ती बाहेर पडते आणि त्या शरीरात मिळते. कापराच्या वाती उजळत्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैशी. मोक्षरेखे आला भाग्य निवटला. ज्याला कळून जाईल त्याला कळतं. म्हणून हे परमेश्वरी जगन्माते ब्रह्मा विष्णू देव तिन्ही पुढे आले. भक्तिभावानं देवीला नमस्कार केला आणि नमस्कार करता बरोबर त्यांच्यामध्ये शक्ती मिळून गेली. अंबा माता की जय. देव म्हणाले, परमेश्वरी तू आता जग भ्रमरूप विश्वाची प्रमुख आहे, म्हणून हे शाकंभरी माते, हे शिवे शतलोचने, तुला आमचा नमस्कार असो. दुर्गमाचा तू नाश केला. हे माहेश्वरी तू अन्नमय हो. हा, आता शरीरामध्ये दुर्गम काय आहे? रोग. म्हणून देवीच्या प्रसादानं रोगाचं शमन होतं. दुर्वृत्त शमनम. दुर्गम काय आहे? आजार. म्हणून कोणत्याही आजारावर 2च आराधना आहे, एक तर देवीची नाही तर दुसरी शंकराची. बस. आजारांवर 2च शक्त्या काम करतात, शक्ती मंत्र किंवा शंभू मंत्र. म्हणून त्यावेळेस
दैत्य मृत्यू पावले. देवीनं दैत्यांना सुद्धा मुक्ती दिली, कारण तेही तिच्यापासूनच तयार झाले. भुवनेश्वरी, आम्ही सगळेजण तुझी उपासना करीत राहू. हे अनंतकोटी ब्रह्मांड नायकाला उत्पन्न करणारी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यातून तू निर्माण झालेली हे भगवती, तू आमच्यावर दया कर. तू दयारूपानं आमचं कल्याण कर. अशा प्रकारे सगळ्यांनी या भुवनेश्वरीची प्रार्थना केली. देवी प्रसन्न होऊन वेदाचं रक्षण करा एवढं देवीनं सगळ्यांना सांगितलं. म्हणून वेद मंत्राचं रक्षण झालं पाहिजे. हे ब्राह्मणा हो, माझी अशी उत्कृष्ट वेदरूप तुम्ही भक्ती करीत राहा आणि समाजाला भक्ती करायला लावा. दुर्गम नावाच्या दैत्याला मी जसं ठार केलं त्याप्रमाणे तुमची सगळी दुर्गती मी दूर करेन. मला दुर्गा म्हणून माझी उपासना करा. म्हणून दुम दुर्गायै नमः. दुर्गा काय करते तर दुर्गतीचा नाश करते. म्हणून ही आरती सकाळी संध्याकाळी म्हटले ना तर आपोआप देवीचं नाव सगळं काम होऊन जातं. पण लोक नवीन नवीनच शोधत म्हणतात, पण अर्थ कळत नाही आपल्याला. जसं ते ओम जय जगदीश्वरी आरती आपले विषय विकार मिटावो पापर, आणि विषयात लोळतच राहायचं. तर विषय तोडूपासून दूर झाल्याशिवाय ते विकार जाणार नाही ना. तर ह्या आरत्या म्हणण्याच्या मागे उद्देश आहे काय की आपला अर्थभाव वाढला पाहिजे. जोपर्यंत अर्थभाव वाढत नाही तोपर्यंत हा स्वार्थ मनातून सुटत नाही. म्हणून हे भगवती अशा प्रकारे आम्हाला या दुर्धरापासून वाचव. राजा, असं देवीचं महात्म्य व्यासांनी जन्मेजयाला सांगितलं. जन्मेजया असं परांबेचं महात्म्य आहे. हे राजा, याप्रमाणे देवांनी भगवतीची सच्चिदानंद स्वरूपिणी देवीचं दर्शन केलं आणि आईसाहेब अंतर्धान पावल्या. जन्मेजया, सर्वात श्रेष्ठ असलेलं रहस्य मी तुला सांगितलं. सदा सर्वदा तुझं कल्याण आहे राहील. तू मात्र कोणाला सांगू नको. पहा काय तुझं, कारण ज्यांचे अधिकार आहे ना त्यांनीच सांगावं. तुम्ही ऐकलं तर तुम्ही तुमचंच ठेवायचं, दुसऱ्याला सांगायचं नाही. कारण तुमच्या सांगण्याचा त्याच्या बुद्धीवर प्रभाव पडेल की नाही याची गॅरंटी. अरे आपलंच पोरं आपलं ऐकून दुसऱ्याचे कुठून ऐकतील. बरेच लोक काय म्हणतात, आपल्याला काम नसतं येऊन बसावं एक तास, ते त्यांची बडबड करतात. आपल्याला समजलं की घ्यावं नाही तर द्या सोडून. जाताना मस्त खोबरं खारीक बदाम मिळतं, खाऊन घ्या, सोडून द्या. तर असं नाही चालत. ते आपल्याला पचवलं पाहिजे. म्हणून मनोकामना पूर्ण करणारी सुलोकामध्ये असणारी भगवती, आम्ही तुला शरण आलेलो आहे. असं शाकंभरी आणि दुर्गादेवी यांचं चरित्र व्यासांनी जन्मेजयाला सांगितलं. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, सापडवेले वाटे जाता गंगा स्नाना. कालची सकाळी 12 वाजेपर्यंत पूर्ण सांगितली गुण मालिकेची. मंत्र दिला रामकृष्ण हरी. माझ्या आवडीचा मंत्र सांगितला सोपा. गेले का पुढे उतरले पार.
संता तुका म्हणे संताला ग माझी छान अशी फील करता येतील आपल्याला